अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आपली धम्म रॅली आज भावनाताई गजबी यांच्या घरी आली आहे। यापूर्वी या रॅलीचा या ठिकाणी येण्याचा योग होता, परंतु काही कारणास्तव नाही येता आलं। कारण या ठिकाणी आपण यापूर्वी इथे येण्याचा योग होता तरी परंतु या घरी आज येण्याचा योग आलेला आहे। अतिशय मंगलमय वातावरण आहे। नागपूर शहरांमध्ये मागील 3 दिवसापासून 15, 16 आणि आज 17 आंतरराष्ट्रीय विश्व शांती परिषद भरलेली आहे। जगाला शांतीचा संदेश देणारा हा नागपूर शहर म्हणून आज आपली ओळख झालेली आहे। म्हणूनच या ठिकाणी जगाला सुद्धा एक शांती संदेश पुनश्च देणारा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला या धम्माची दीक्षा दिली, म्हणून जगांमध्ये सुद्धा या नावाची म्हणा या शहराची कीर्ती आहे। आणि या शहरांमध्ये आपण जो बाबासाहेबांनी बुद्धांना जगाला संदेश दिला, बाबासाहेबांचा संदेश घेऊन जगातली माणसं या ठिकाणी येत आहेत। आणि अशा शहरांमध्ये ज्या शहरांमध्ये क्रांतीची ज्योत उगवण्याचं, क्रांतीची दिशा देण्याचं काम आपण केलेलं आहे, त्यामुळे मानवाच्या कल्याणासाठी दिला गेलेला आहे। तो संदेश आज आपण भावनाताई यांच्या घरी घेऊन आलेलो आहोत। आपण येताच आणि प्रथमतः बुद्धाला पुष्प अर्पित केल्या गेलं, अगरबत्ती मेणबत्ती लावल्या गेली आणि आपण त्रिशरण पंचशील घेतलं। याच कार्यक्रमाला वंदनीय भिक्षू हे सुद्धा उपस्थित झाले आणि भिक्षूंनी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिला गेला। आज समाजाला, देशाला, जगाला ज्या विचारांची गरज आहे तो विचार म्हणजे बुद्धांचा विचार आहे। जग चौकडे चर्चा करतात, भिक्षुगण जगातून इथे आला होता, म्हणजे जगातील लोक, भारतातील लोक या भूमीत आली। ही भूमी ज्या महामानवाच्या स्पर्श लागला त्या स्पर्शाने ही भूमी पवित्र झाली, मंगल झाली आणि पवित्र आणि मंगल झालेल्या भूमीचा संदेश जगाला द्यावं, म्हणून जगाला सुद्धा वाटलं की या भूमीत यावं आणि या भूमीतला संदेश आपण इथून घेऊन जावं। म्हणजे आपण या देशात, या शहरातली माणसं कितीतरी पटीने या बाबासाहेबांनी आम्हाला त्या स्थळावर नेऊन पोहोचवलं, कारण जगातली माणसं तुम्हाला भेटायला येत, तुमच्या शहरात येत आहेत, तुमच्या शहरात येऊन ते जगाला संदेश देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन ते करतायत। आणि काल सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनावर एका संगीत रूपाने, गीत रूपाने चांगल्या प्रकारे प्रस्तुती केल्या गेल्या। इंदोरा जो मैदान होता तो काल सायंकाळी या भिक्षुगणांनी, आपल्या जनतेने आणि बाबासाहेबांच्या विचाराला प्रभावित करणारे जे प्रभावित लोक होती, त्यामुळे तो ग्राउंड भरलेला होता। म्हणजे सांगायचं एवढं की आम्ही किती मोठ्या प्रमाणात आम्हाला बाबासाहेबांनी नेऊन पोहोचवलेलं आहे। या नागपूर शहरांची केवढी मोठी जबाबदारी आहे। तुम्हाला जेव्हा हे धम्म दिलेलं आहे तेव्हा तुमची जबाबदारी, तुम्ही तर धम्माला घेणंच आहे, धम्माचं आचरण स्वतःला करणेच आहे। तुमच्या बरोबर इतरांपर्यंत कसा पोहोचेल ही तुमची आमची जबाबदारी आहे। आम्हाला चालून बोलून चालणार नाही। माझी गाडी माडी साडीतच मी गुंतलेला राहील, कारण तुम्ही बुद्ध आहात
तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास केलेला आहात आणि बुद्धीचा विकास केल्यानंतर चिकित्सक प्रवृत्ती तुमची वाढलेली आहे. सत्याचा तुम्ही खेळखंडोबा करत आहात आणि असत्याला दूर करता आणि सत्याला पुढे नेता. म्हणजे सत्याला पुढे नेण्याची कुवत तुमच्यामध्ये या बाबासाहेबांनी निर्माण करून दिली आणि जगाचा बुद्ध आम्हाला दिला. म्हणून तुम्हाला आमच्या तुमच्या घरी, आमच्या तुमच्या लोकांमध्ये, मुलापासून मुलीपर्यंत, आई वडिलापासून सासू सुनेपर्यंत सर्वांच्या जीवनांमध्ये हा विचार रुजणे गरजेचं आहे. म्हणून विचाराची उजळणी होण्यासाठी सातत्याने त्या विचाराची चर्चा होणे गरजेचं आहे. त्या विचाराचं संगोपन गरजेचं आहे. जसं घराला दररोज झाडावं लागतं तेव्हा घर साफसुथरी राहतं, झाडाला दररोज पाणी द्यावं लागतं, झाड हिरवगार राहतं, तसंच आपल्या मनाला सुद्धा सतत सांगत राहावं लागतं, तू बुद्ध आहेस, तू बुद्धाच्या वाटेने जाणारा, या समाजाला, या देशाला देणारा एक समर्पक व्यक्ती आहे. तुझ्यामुळे, तुझ्या वाटसरूमुळे आपण पाहत होतो रॅली चालत असताना रॅलीच्या पुढे एक पथदर्शक होते. पथदर्शक आपल्याला जी जी दिशा दाखवत होती त्या दिशेने आपण जात होतो. जर त्या दिशा चुकली असती तर आपण सुद्धा त्या दिशेने चुकलो असतो. म्हणून पथदर्शक हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि पथदर्शकाची भूमिका, पथदर्शकाचं कार्य ते आम्हाला दिलेलं आहे. कारण बाबासाहेबांना विश्वास होता. हे नागपूर शहर ही नागभूमी आहे. या एक नागांनी या देशांमध्ये एवढी मोठी क्रांती केलेली आहे. जर एवढे मोठे नाग जर या देशातली मला मिळाली, या नागांच्या वर मी जबाबदारी दिली, तर हे नाग या विचाराला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतील ह्या बाबासाहेबांचा विश्वास होता. एवढी शहर निवडून त्यांनी नागपूर शहराची निवड का केली? नागपूर शहराची निवड करताना बाबासाहेबांना किती प्रकारचे संघर्ष करावा लागला. आपल्याच माणसाची संघर्ष करावा लागलं. आपल्याच माणसातून त्यांना शेवटी म्हणावं लागलं की दीक्षा मी घेणार आहोत. ज्यांना वाटत असेल त्यांनी घ्यावं, ज्यांना वाटतं त्यांनी माझ्या सोबतीला यावं. आणि बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 या बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली. आणि बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आज आतोनात बदल झाला. बाबासाहेबांनी दीक्षा दिली त्यावेळेस आमच्याकडे काय होतं? आमची आई म्हणते, आज आमच्याकडे, आमच्या बायांकडे बघा, आमच्या महिलांकडे, आमच्या पुरुषांकडे बघा, सर्व सोन्याने भरलेली मोठी आहे. फाटकं राहिलेल्या घरात आज फाटक्या कपड्यातला माणूस सुटा बुटा करा. ज्या झोपडीत राहिलेला डेंटिंगच्या बिल्डिंग मध्ये आला, मुका माणूस बोलायला लागला. 7 वर्षांच्या कीर्तीमध्ये बाबासाहेब गेल्यानंतर आमच्याकडे एक विहार नव्हता. आज किती विहार आहेत? आमच्या विहारांची मागील वेळेस आम्ही हीच धम्म रॅली काढली होती काशीनगर मध्ये. त्यावेळेस आम्ही 3 विहारांना भेटी दिल्या. नागपूर शहरामध्ये कितीतरी विहार आहेत. म्हणजे बाबासाहेब गेल्यानंतर ही सर्व विहार आम्ही आमच्या स्वतःच्या मेहनतीने तयार केली. त्याचबरोबर या दीक्षाभूमीवर जी लोक आज 5-5 कोटी रुपयांचे पुस्तक विकल्या जातात आणि या ठिकाणी हे पुस्तक घेतात कोणी, हे पुस्तक निर्माण केले कोणी, ती कुवत बाबासाहेबांनी आमच्यात निर्माण करून दिली. आज 5 कोटी रुपयांचं पुस्तक विकणारं ठिकाण ही दीक्षाभूमी आहे. ज्या लोकांकडे पुस्तक न होता आज 5-5 कोटी रुपयांचे पुस्तक विकणारी, पुस्तक घेणारी कोण आहे? पुस्तक निर्माण करणारी कोण आहे? आज हीच मंडळी आहे ज्या मंडळीला बाबासाहेबांनी दिशा दिली. आणि आपला जो दिसलेला जो बदल आहे, विकास आणि परिवर्तन, विकास आपल्या सर्व आज पाहतो आपण ज्या रॅली, ज्या मार्गातून रॅली आली त्या ठिकाणी मोठमोठ्यांची घरं होती. कांबळे, रामटेके, दुपारे अशा वेगवेगळ्या आडनावाची घरं रस्त्याने दिसली. ही आडनावं बाबासाहेबांनी दीक्षा देण्यापूर्वी याच लोकांची होती. आज ही लोक या गाडी घोड्या बंगल्यात आहेत. एवढी मोठी कुवत या बाबासाहेबांनी या दीक्षा दिल्यामुळे आमच्याकडे. आपण हा विचार केला की महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे. 59 जातीपैकी एका जातीने बाबासाहेबांचा विचार स्वीकारला, ती म्हणजे महाजात. त्याचबरोबर बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार दिला. जर अनुसूचित जातीचा जर विचार केला तर 59 जाती महाराष्ट्रात आहेत. 59 जातीपैकी एका जातीने बाबासाहेबांचा विचार स्वीकारला. आणि बाबासाहेबांचा विचार स्वीकारणारी जी जात आहे आणि ज्या जातीने बाबासाहेबांचा विचार स्वीकारणारी त्या 58 जाती आहे. दोन्ही जातीचा जर आपण कंपेअर केलं, दोघांची तुलना जर केली तर ज्यांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारला त्यांच्या जीवनामध्ये, राहणीमानामध्ये, बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, बसण्यामध्ये, उठण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, प्रत्येक बाबतीमध्ये तुलना दिसतोय. आज आपण
कोणते अधिकारी म्हणा, IAS ऑफिसर म्हणा, IPS अधिकारी म्हणा, याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम तोच आहे 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी दिलेली दीक्षा. बाबासाहेबांनी दीक्षा दिली म्हणजे दिशा दिली, या दिशेने तुम्हाला जायचं आहे. म्हणून आम्हाला ती दिशा दिल्यामुळे आम्ही त्या दिशेने गेलो. काय परिणाम होतो माहित नव्हतं, परंतु दिशेने गेल्यामुळे आमच्या झालेला परिणाम हा चित्रणात दिसतोय. 60 वर्ष झाली आमच्यात काय बदल झाला आणि 60 वर्ष त्या लोकांमध्ये काय बदल नाही झाला. आज आपण स्वीपरवाड्यात गेलो, स्वीपरांमध्ये एखादाच माणूस, एखादाच IAS ऑफिसर सापडतो, एखादाच IPS सापडतो, पण देवळं मंदिरं तिला खूप दिसतात. त्याचबरोबर आज आपण आपल्या एरियामध्ये पाहिलं तर आपण जे लोक आहोत, आज आपण बघितलं पेपर उघडा, पेपर उघडल्यानंतर ज्यांनी बाबासाहेबांचा विचार स्वीकारला म्हणजे धम्माला स्वीकारलं, त्या लोकांचे कार्यक्रम बघा. एखाद्या विहारांमध्ये कुठेतरी एखाद्याचं धम्मदेशनाचं प्रबोधन असेल, एखाद्या ठिकाणी पुस्तकाचं विमोचन असेल, एखाद्या ठिकाणी धम्माबद्दल मोठी मुलांना मार्गदर्शन करत असेल, हाच आपल्याला पेपर उघडल्यानंतर दिसतं. या तुलनेमध्ये दुसऱ्या लोकांचं बघा, या देवळामध्ये, या मंदिरांमध्ये याचं पूजन असेल, सत्यनारायण असेल, देवाची मूर्ती बसवत असेल, म्हणजे दोन्ही पाहिल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तुलना करता येतं. म्हणजे आपण या ठिकाणी बुद्धाला स्वीकारलं म्हणजे बुद्धी मापनावर उतरतोय, बुद्धीचा विकास होईल याची चर्चा करतोय. बुद्धीचा विकासाला लागणारी जे काही साधन सामुग्री आहे, जे काही चेतना देणारे विचार आहेत, त्याचा आज आपण कार्यक्रम करतो आहे. म्हणजे वारंवार पाहता जेव्हा तेव्हा या विचाराला आल्यानंतर आपण आपल्या बुद्धीला खत पाणी देतो आहे. बुद्धीला ज्या ज्या प्रकारे विकसित करता येईल त्या त्या प्रमाणात आपण आपल्या बुद्धीला चालना देतो आहे. आपण चालना स्वतःहून देतो. त्याचबरोबर जी जी मंडळी या विचारांना स्वीकारलेली आहे, ती मंडळी कोणी वेगळ्या वेगळ्या कार्यात करत असेल, TBM मध्ये असेल किंवा राष्ट्रीय म्हणजे बौद्ध महासभा असेल किंवा एखादा बामसेप असेल किंवा BSP असेल, कुठे कोणते कार्यक्रम बघा, प्रत्येक ठिकाणी तुमच्या बुद्धीला विकास होईल अशाच प्रकारे कामाची चर्चा, त्या कामाचं प्रबोधन होत राहतं. असं का झालं? कारण ज्या महानायकांनी आम्हाला दिशा दिली की तुमचा जर विकास करायचा आहे, तुमच्या जीवनात बदल करायचा आहे, तुमचा विकास तुम्हालाच करायचा आहे, तुमचा विकास कोणीच करणार नाही, कोणताही देवदेवता तुमच्यासाठी धावून येणार नाही. कारण हजारो वर्ष आमचे आजोबा पंजोबा पिढ्या त्याच दैववादाला भजत गेल्या. कोणताही दैववाद येऊन तुमचा कल्याण करेल अशी तुमच्यामध्ये आशा प्रज्वलित केल्या गेली, परंतु कोणताही देव आला नाही आणि पिढ्यानपिढ्या आमच्या बर्बाद झाल्या. पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्यानंतर हा महानायक जन्माला आला आणि म्हटलं की तुमच्या जीवनातला कल्याण करायचं असेल तुम्हालाच करावं लागेल. म्हणून त्यांनी त्या 3 गुरुला पाहिलेलं नाही, परंतु 3 गुरुचा विचार त्यांनी स्वीकारलेला आहे. बुद्धाला बाबासाहेबांनी पाहिलं नाही, पण परंतु बुद्धाला गुरु मानतात. कबीराला बाबासाहेबांनी पाहिलं नाही, पण कबीराला गुरु मानतात. ज्योतिबाला पाहिलं नाही तरी परंतु ज्योतिबाला गुरु मानतात. का ज्योतिबाला गुरु मानतात? कारण ज्योतिबांनी आपल्याला सार्वजनिक सत्य धर्म यामध्ये शेवटी जेव्हा त्यांना अपंगत्व आलं, जेव्हा त्यांना लुळे पाकळे झाडे लिहिता येत नव्हतं, त्या अवस्थेमध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलं. आणि त्यात काय म्हटलं? विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेलं. एवढं मोठं अनर्थ एका अविद्येने केलं. म्हणजे पैसा नसला तर मनुष्य कशा प्रकारची रसातळाला जातोय. म्हणून आपली मती वाढवणं गरजेचं आहे, मतीचा विकास करणे गरजेचं आहे. म्हणून मतीचा विकास करताना सर्व महिलांना सर्वांना विनंती आहे, दररोज 7:30 वाजता स्टार प्रवाहावर मी सावित्री ज्योतिबा फुले ही मालिका चालू आहे. त्या ज्योतिबामध्ये त्या सावित्रीचा संघर्ष बघितल्यानंतर काय मनामध्ये तळपाळ होतो, काय त्या माऊलीला त्रास, घरापासून बाहेर आजूबाजू तिला बहिष्कार केला जातं, घराच्या बाहेर काढल्या जातं. तू शिकली म्हणून तू वाज आहेस, तू शिकली म्हणून घरामध्ये अशा प्रकारे आपत्ती आली आहे. बाईनं शिकावं नाही, बाईनं 4 चौकटीत आतमध्येच राहावं. तू शिकून धर्म बाटलेला आहे, शिकून आमच्या घरामध्ये आपत्ती आणलेली आहे. काय त्या माऊलीचा त्रास, काय त्या माऊलीला त्रास भयानक. काय वाटते तिला, काय शिकल्या गेलं, कुठे केलं गेलं. जेव्हा तिला घरातून बाहेर काढलं जातं आणि त्या समाजातील महिला तिला टकली करण्यासाठी त्या नाव्याला पण घेऊन येतात आणि मोर्चा काढतात, कुठे तुमची सून, तिला समोर आणा.
तिनं धर्म पाठवलेला आहे. धर्माने दिलेल्या सर्व संहिता तिने पूर्ण तिलांजली दिली आहे. कुठे तिला महिला येतात आणि तिला बाहेर आणून तिचं डोकं भादरण्यासाठी त्या नाव्याला आणतात. अशा प्रकारे ती घरातून कुठेतरी बाहेर चालली जाते. घरात शोधायला लावतात, घरात सापडत नाही. मग तिची जी सून असते दुसरी, ती सून मध्ये घरात नाही, त्या सुनेला जाणतात आणि तिला तिचे केस कातरण्यासाठी त्या नाव्याला पुढे करतात. जेव्हा तिला केस कातरणार तेवढ्यात तिथे महात्मा ज्योतिबा फुले येतात. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यानंतर ते हात पकडतात आणि लोक महिला थांबतात. ते म्हणतात की तुझ्या बायकोनी धर्म वाटलेला आहे, तुझी बायको शिकलेली आहे, तुला शिकायचा अधिकार कोणी दिलेला नाही. तेव्हा ज्योतिबा समर्पित उत्तर देतात. ज्योतिबा म्हणतात की जी शिकलेली ती महिला, तिला आधी तुम्ही शिक्षा द्या. ती महिला कोणती, ती तुमच्या जवळ आहे, तुमच्या आजूबाजू राहते, तुम्ही दररोज तिला पूछता आहात ती कोणती महिला. ती म्हणतात की आम्ही त्या महिलेला कधीच पाहिलं नाही, आम्ही घरातून बाहेर पडलोच नाही, आमच्या अडोशी नाही पडोशी नाही, मग अशी कोणती ती महिला आहे. तेव्हा ज्योतिबा तिला उत्तर देतात, त्या महिलेना किती सटवाई आहे, ज्या सटवाईनं तुमच्या कपाळावर लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही नेहमी पूजा करता. तुझ्या कपाळात तुझ्या भाग्यात जे असेल ते घडं. म्हणजे तुमच्या कपाळावर लिहिणारी ती सटवाई, त्या सटवाई शिकली म्हणून तुमच्या कपाळावर लिहिलं तुमचं भाग्य, म्हणून त्या आधी त्या सटवाईला तुम्ही शिक्षा द्या. म्हणजे ती सटवाई जर शिकली नसती तर तुमचं भाग्य लिहिलं नसतं आणि तुम्ही त्याची पूजा केल्या नसता. दररोज तुम्ही तिच्या पूजा करता की बाबा याच्या भाग्यात असं ते घडू दे. म्हणजे याच्या भाग्यात त्या सटवाईनं लिहिलं म्हणून त्या तिनं लिहिलं, शिकली म्हणून ती लिहिली. मग ही सावित्री शिकली म्हणून काय झालं. ज्योतिबा एवढ्या चांगल्या प्रकारे समर्पित उत्तर त्यांना देतात आणि समर्पित उत्तर देऊन घरातील मंडळींना सांगतात की बघा, तिच्या आईला तो ज्योतिबा पाण्यात गिलास देतोय, एक कडवा देतोय. आईला म्हणतो पाणी पी, तिच्या आईला ठसका लागते. ती म्हणते की या गडव्यात पाणीच नाही आणि तू मला म्हणतो पी. हो पी म्हणते, त्या गडव्यात पाणीच आहे. तेव्हा तो आईला स्पष्टीकरण देतो, कारण मी शिकलेला आहे, मी शिकलेला आहे म्हणतो म्हणून तू पाणी पी, म्हणतो म्हणून त्या गडव्यात पाणी आहे. तिची आई म्हणते काय चिंडाणी आमची चेष्टा करतोय. त्याचा बापही म्हणते काय चेष्टा करतोय. जेव्हा मी तुम्हाला पाणी देतो, मी शिकलेला आहे, तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. त्या ग्रंथात काय लिहिलं तुम्हाला काहीच माहित नाही. तो शिकलेला माणूस सांगतो म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. त्या ग्रंथानुसार तुम्ही तुमच्या सुनेला घरातून बाहेर काढलं. म्हणजे शिक्षण हे शूद्रांचं मोठं शस्त्र आहे. शिक्षण घेतल्यामुळे तुम्हाला कळेल की याच्यात नेमकं काय आहे. शिक्षणामुळे तुम्हाला दृष्टी मिळेल. तुम्ही शिकल्यामुळे तुम्ही चिकित्सा कराल. ह्या ब्राह्मणी व्यवस्थेचा ते षडयंत्र आहे. तुम्ही शिकू नये, तुमच्या महिलांनी शिकू नये, तुम्ही कोणी शिकू नये, शूद्रांनी शिकू नये. शूद्रांनी शिकल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये कडकडलेला तेल टाकल्या जाईल, जीभ कातरल्या जाईल, कानामध्ये तेल टाकल्या जाईल, त्याला वेगळी शिक्षा दिल्या जाईल. कारण काय? कारण एकच आहे की तुम्ही शिकू नये. तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला तुमचं जीवन जगण्याचा मार्ग कळेल, तुमचे अधिकार हक्क कळेल. वारंवार तो शास्त्री सांगतो, हे शूद्र शिकल्यामुळे आमच्या समाजावर, आमच्या धर्मावर मोठा संकट येईल. महिला शिकतील, या विदेशी माणसे इथे आली, यांना शिकवते आमचा धर्म पाठवत आहे. अशा प्रकारचे किती संघर्ष. हा संघर्ष पाहिल्यानंतर त्या माऊलींचा, त्या महात्म्याचं काय मोठं महात्म्य असेल. त्यांनी त्या काळामध्ये एवढी संघर्ष, घरातून दारातून बाहेरून, अडोशी पडोशी, आणि अशातून तो आपल्या सावित्री माईला सांगतो, सावित्री सावित्री घरातून बाहेर चालली जाते, सापडत नाही. शोध घेतात. एका ठिकाणी ती कुठेतरी बसलेली असतं आणि सावित्री घरातून पडल्यामुळे त्या शास्त्रीला माहित असतं. शास्त्री लोक तिला, त्याच्या जे गुंड्या त्याला मारायला नेतात. आणि इकडे बी यांच्या घरातून गेल्यामुळे हे सुद्धा तिचा शोधाशोध घेतात. अशा शोधाशोध घेताना गुंडे तसे तिला मारण्याला तेवढ्या ज्योतिबा तिथे येतात आणि ज्योतिबा त्या गुंड्यांना पकडतात आणि गुंडे त्यांच्याशी मारामारी होते, ते पडून जातात. पडून गेल्यानंतर ती सावित्रीला सांगते, सावित्री तू असं काय केलं? मालक तुम्ही मला केल्या कुठे कुठे ते अहमदनगरला गेले होते. तुम्ही गेल्यामुळे घरातील मला सर्व माणसांनी घरातून बाहेर काढलं. रात्रभर मला बाहेर ठेवलं. मला ताटाला म्हणजे जेवणाला हात लावू दिला नाही. एकदा काय झालं, जेवण माझी जी लहान जी होती, सून होती, ती जेवण बनवत होती. ती काडी घ्यायला गेली, तेवढ्या ती पोळी करपत होती. म्हणून त्या सावित्रीने त्या पोळीला हात लावला. जसं पोळीला हात लावला, तिथून तिने त्या दृष्टीत ठेवलं, तेवढ्या सासूनी पाहिलं.
आणि सासू म्हणते का तू पूर्ण पाठवलं, हे पूर्ण पोळी फेका. एवढ्या मोठी ताट भरती भरलेली तुरडी भरलेली पोळ्याची पूर्ण तिला फेकायला लावता, कारण तू धर्म पाठवा, कारण तू शिकली. शिकायला नको होतं, आमच्या धर्म व्यवस्थेमध्ये ती व्यवस्था आहे, तू शिकायला नको. हे शिकण्याची एवढा मोठा संघर्ष धर्म व्यवस्थेने लादलेला, ते लादलेल्या धर्म व्यवस्थेतून त्यांनी त्यामधून मार्ग काढून तुम्हा आम्हाला या मतीचा विचार दिला. त्यानंतर बाबासाहेब, त्यानंतर ज्योतिबा सावित्रीला सांगता, सावित्री अगं तू एकटी शिकल्यामुळे एवढा गोंधळ होत आहे, म्हणून आपल्याला हे समाजांमध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला शिक्षणाची धार दिली पाहिजे. शिक्षणासाठी आपण शाळा उघडल्या पाहिजे. जेव्हा ज्योतिबा इतर मित्रमंडळींना सांगतात तेव्हा त्याची टिंगल उडवतात, कोणी साथ द्यायला तयार नाही, कोणाकडे जावं. म्हणून ज्योतिबा आपल्या सावित्रीला पहिले थोडं शिकवलं होतं, शिकवल्यानंतर हळूहळू त्यांना त्याच परिस्थितीत त्यांना घरातून बाहेर काढलं गेलं, आपल्या मित्राकडे गेलं आणि फातिमा सारखी तिला सहली मिळाली आणि ती सहचरणी तिच्या सोबतीत मिळाली. त्यामुळे त्या शिकता आलं आणि शिकून मोठा संघर्ष करून आज तुमच्या आमच्यापर्यंत मतीचा विकास करण्यासाठी ती दिशा दिली. आज मतीचा विकास झाल्यामुळे तुम्ही आम्ही सुटापुटात आलो. या मतीला पूर्ण नेण्यासाठी, त्या मतीचा विकास करण्यासाठी आम्हाला या महामानवानी दारं उघडून दिली. म्हणून आम्हाला तुम्हाला हे संघर्ष सतत पाहत राहणं गरजेचं आहे. इतिहास घडवायचा असेल तर इतिहासात झालेली संघर्षाची उजळणी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत उजळणी होणार नाही तुम्हाला आम्हाला माहित होणार नाही. आयतं भेटलं, आयतं खायला मिळालं, मुलांना झोपडी, गाडी झोपडी कशी होती कळणार नाही. आपल्याला शिळी भाकरी काय होती माहित नाही. जात घेऊन जेव्हा मनुष्यातून जातीतून मुक्त होतो तेव्हा जातीचे चटके त्या जातीच्या माणसाला माहित पडतात. हे जातीचे चटके घेऊन आपण तिथून बाहेर पडलेलो आहोत. आपल्या मुलांमध्ये, आपल्या सुनेंमध्ये, आपल्या मुलींमध्ये हे जातीचे चटके परत घेऊ नये म्हणून सातत्याने त्यांना संघर्ष, त्यांना त्यांच्या डोक्याला उजाळा देत राहणं गरजेचं आहे. त्यांना सांगत राहणं गरजेचं आहे की तोपर्यंत, कारण आज या देशाला तुम्ही नको आहे, कारण बुद्धीचे विकास करणारी माणसं नको आहे. माहित आहे त्यांना इतर गधे खूप आहेत, परंतु हे गधे आपल्याला सतत वापरता येतं. अशा मुक्तीचा मार्गातून आपल्याला बाहेर काढणाऱ्या या महानायकांचा विचार आपल्याला दिला. आज आपण हे धम्म का घेऊन आलो, त्यांनी धम्म आम्हाला दिलेला आहे. धम्म आम्हाला माहितच नव्हते धम्म काय. बुद्धांचा धम्म हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, हे बुद्धांचा धम्म आहे. बुद्धांनी आपल्याला दिलेलं आहे आणि बुद्धांनी कधीच म्हटलं नाही माझ्या नावाचा वावाकी करा. बुद्धांनी कधीच म्हटलं नाही की माझ्या नावाची बोर्ड लावा. त्यांनी बुद्ध म्हणजे आपल्या बुद्धीचा विकास करा. बुद्ध म्हणजे ती बुद्धी तुम्हाला दिलेली उपाधी आहे. ही बुद्धी कोणालाही वापर करता येतो. आपल्या बुद्धीचा विकास तुम्हाला सतत स्वतःला करता येतो. तुमची बुद्धी कशी असावी, मानवी कल्याणाच्या हिताची असावी. त्या बुद्धीचा हेतू प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण असावं. सातत्याने झोपे सुद्धा तुमच्या बुद्धीमधून कळलं पाहिजे की आपण इतरांच्या हितासाठी करतो आहोत, कारण आपण सारे बुद्ध माणसं आहोत आणि बुद्ध माणूस हा नेहमी इतराचा कल्याण करतो अशी लोकांमध्ये भावना आहे. एकदा काय झालं, तथागत बुद्धांकडे एक माणूस आला आणि तथागताला काय म्हणतो, तथागत माझ्याकडे सर्व गोष्टी आहेत, पण घरात गेलो तर माझ्या बायको पोराशी काहीच पटत नाही. बायको अंगावर येते, पोरगा अंगावर येते, काय करावं काही सुचतच नाही. घरात बेचैन होतं तथागत. घरातील बेचैनी बाहेर काढण्यासाठी बाहेरच्या मित्रमंडळीत जाऊन बसतो तथागत. मित्रमंडळीत आल्यानंतर मित्रमंडळी काय टिंगल करतात, तथागत काय टिंगल करतात त्यांच्यानी बसा वाटत नाही. आता तथागत मी जाऊ कोणाकडे, कोणाला विचारू? तेव्हा तथागत म्हणतात शिरोसंपन्न नारो सुपटिपन्न होती. ह्या माणसाच्या 85 दुप्पट त्यांच्याकडे जा, कारण हे बुद्ध माणसं आहेत. हे बुद्ध माणसं तुला ती मार्ग देतील. या मार्ग जो कठीण असेल त्यातून मार्ग काढण्याचं काम हे 85 दुप्पटे गळ्यात घातलेली माणसं देतील. कारण या लोकांना वारंवार सांगितलं जातं, हे जे लोक जे आहेत ते लोक जेव्हा कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करतात तेव्हा त्रिशरण पंचशील घेतात. वारंवार छोटस कार्यक्रम असेल, लग्न असेल, मैत्री असेल, पारसं असेल, कुठे बाहेर जायचं असेल, कोणाला घरात यायचं असेल, 4 लोक घरात यायचं असेल तर त्रिशरण पंचशील घेतात. का बरं घेतात त्रिशरण पंचशील? कारण याचा शिरबळ वाढावा, हे शिराडी मजबूत व्हावं, अशी बुद्धी विकसित होऊ दे ज्या बुद्धीने मानवाचा कल्याण होते. उत्तम चरणम गच्छामी त्या बुद्धीला विकसित करण्यासाठी तो तथागतांकडे पाहतोय. तथागताकडे पाहिल्यानंतर त्या सर्व संघर्ष तथागतांचा जशाला तसं माझ्या जीवनात प्रतिबिंबित व्हावं, तसं तथागतासारखं मी व्हावं. आणि ज्यांनी तथागताला, बुद्धाला, तथागताला, बाबासाहेबाला ज्यांनी पाहिलं त्याचा अकल्याण झालं. एकही उदाहरण नाही. आज समाजांमध्ये, देशांमध्ये आपण उदाहरण पाहतो की या महानायकांच्या दिशेने जी माणसं आली, फेरी गाता आपण पाहिल्यानंतर बुद्धाच्या मार्गी झाल्यानंतर इतिहास नोंद झाली.
बाबासाहेबांच्या मार्गी तुम्ही आम्ही आल्यानंतर हे देशातली माणसं आज आपण उदाहरण बनलो आहे. म्हणजे या महानायकांच्या मार्गावर जो जो माणूस जाईल, जो जो समाज जाईल, त्याचं कल्याण होईल. म्हणून या कल्याणी मार्ग आम्हाला या महानायकांनी दिलेला आहे. म्हणून आपण बुद्धम शरणम गच्छामी म्हणतो, धम्मम शरणम गच्छामी म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग. मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी हिंसा करणार नाही, मी बेविचार करणार नाही, मी नशिले पदार्थ ग्रहण करणार नाही. फक्त 5 शील दिलेले आहेत. 5 शीलाचा माणूस जो जो पालन करेल त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. म्हणून सातत्याने आपल्या मुलाला मुलीला सातत्याने घरामध्ये पंचशीलाचं पालन करणे गरजेचं आहे. आणि शेवटी ह्या पंचशीलाचं पालन करणाऱ्या अशा लोकांचा संघ निर्माण व्हावं. आणि संघ निर्माण झाल्यानंतर अशा प्रकारची ज्योत सातत्याने समाजांमध्ये पेरत राहावी. ही ज्योत पेरवण्याचं काम आता तुम्हाला करायची आमची तुमची जबाबदारी आहे. बुद्ध होणे म्हणजे स्वतःमध्ये बदल करणे, बुद्ध होणे म्हणजे स्वतः विकसित करणे, बुद्ध होणे इतरांसमोर सर्वात चांगला माणूस होणे, बुद्ध होणे म्हणजे इतरांसमोर सर्वात उत्कृष्ट माणूस, तो चाललेला माणूस बुद्ध आहे, तो बसलेला माणूस बुद्ध आहे, तो येणारा माणूस बुद्ध आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले. लोकांना वाटलं पाहिजे, आपल्या महिलांना मुलींना सर्वांना विनंती आहे, आपण सातत्याने धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी सातत्याने महामानवांची प्रतिमा आपल्या समोर ठेवावी. महामानवांनी दिलेले विचार आपल्याला स्वीकारायचे आहे. सरतेशेवटी या महानायकांनी विचारलं, सरतेशेवटी महानायकांनी आम्हाला दिलं. मी 2006 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 2006 ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर 2016 पासून दरवर्षी ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम घेत राहतो. मला पत्रकार प्रश्न विचारतात की तुम्ही बुद्धाचा धम्म का घेतला आणि बुद्धाचा धम्म घेतल्यानंतर तुम्हाला अशी कोणती गोष्ट आवडली ती आम्हाला सांगा. ते मला नेहमी प्रश्न करतात. म्हणून मी त्यांना सांगितलं, मला बुद्धांचा अतदीप भव हा सर्वात मोठा दिलेला संदेश मला आवडला. काय म्हणाले की तुझ्या जीवनाचा कर्ता तूच आहे, तुझा उजाळा तू देऊ शकतो. अतदीप भव, तुला काय करायचं काही नाही करायचं तू ठरव. दारू प्यायचं तर पिऊ शकतो, गंजीबा खेळू शकतो, पण पिल्याने काय परिणाम होतो मी सांगितलेलं आहे. या दिशाने केल्याने काय सांगितलेलं आहे, काय निवडायचं हे तुला ठरवायचं. म्हणजे बुद्धाने मला प्रगल्भता दिली की तुझ्या बुद्धीचा विकास तुला करायचा आहे, त्या बुद्धीचा वापर तुला करायचा आहे. म्हणून सर्वांना आपल्याला बुद्धाने तो दिलेला मार्ग, तुमच्या बुद्धीचा विकास तुम्हाला करायचा आहे. नैवेद्य देऊ नका, पूजा करू नका, अर्चा करू नका, फुल अर्पित करू नका, मेणबत्ती लावू नका, काही गरजेचं नाही. परंतु तुमच्या आचरणामध्ये कृतीमध्ये ते जीवन जगा. इतरांना वाटलं पाहिजे हा कृतीशील माणूस आहे, हा जीवन जगणारा हा बुद्धांचा माणूस आहे. मला दाखवू नका, रंगरंगोटी करू नका. तुमच्या शिलांमध्ये, तुमच्या चरित्रांमध्ये, तुमच्या आचरणांमध्ये बुद्धांचा धम्म करणे आणि कथनीमध्ये बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले. हीच काम आपल्याला या बुद्ध मार्गावरून सर्वांना तुम्हाला करायचं आहे. आज या ठिकाणी आपण भावनाताईंनी या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे. आपला मुळात हेतू हाच आहे की आपण घरोघरी का चालतो, ही रॅली घरी का घेऊन आलो. कारण बाबासाहेबांनी सर्वांवर जबाबदारी दिली की तुम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल तर दर रविवारी तुम्ही विहारात गेलीच पाहिजे. विहार हा माणसाला संदेश देणारा एक केंद्र आहे. ही तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये तृष्णा मुक्त करतोय, मानवता वाढतोय, कल्याणाची भावना निर्माण करतोय, जनहितांची काम करतोय, जनाचा उद्धार करण्याचा जबाबदारी तुमच्यावर देतोय, वारंवार जबाबदारीची जाणीव तुम्हाला करून देतो. म्हणून विहारात जाणे, त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर वाटते की ही मूर्ती, ही प्रतिमा मला एक ऊर्जा देते, ही प्रतिमा मला निमित दशा देते. म्हणून त्याचे संघर्ष आपल्याला आठवण होतात. म्हणून त्या प्रतिमेकडे पाहत राहतात. का बरं त्या प्रतिमेकडे पाहायचं? कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये हे दोन्ही सम्राट आहेत. या सम्राट हा राजांचा पोरगा होता, याला काहीच कमी नव्हतं, पण त्यांनी जीवनातलं सत्य जाणलं आणि या जगांमध्ये हा माणूस एवढा क्रोधित का आहे, हा माणूस एवढा हपापलेला का आहे, हा माणूस कशाने गर्दीत आहे, हा दुःखाने दुःखाचा शोध लावला, दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. दुसरा महानायक आपल्या कर्तृत्वानी हा जगात सर्वात मोठा माणूस होण्याची कुवत निर्माण असून सुद्धा तुमच्या आमच्यासाठी ते स्वतः झिजले. हे दोन्ही झिजणारे महानायक आमच्यासाठी आदर्श आहेत. या महानायकांचा विचाराचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी आमची तुमची आहे. आज आपण यांच्याकडे पाहलो, दर रविवारी आपल्याला तिथे जाण्याची आपल्याकडे जबाबदारी दिली, परंतु जास्तीत जास्त लोक त्या जात नाही. म्हणून विहारात जाते. म्हणून आज विहार यांच्या घरी आलाय. आज आपण भावनाताईंच्या घरी विहार घेऊन आलो. ज्या विहारात घडणाऱ्या घटना आपण इथे घडतो. विहारांमध्ये बुद्धांची मूर्ती, बुद्धाच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पित केलं असतं, वंदना घेतली असती आणि बुद्धालाच मार्गदर्शन देऊन, बुद्धालाच प्रतिमा ठेवून आपण इतरांना प्रबोधन मार्गदर्शन केलं असतं. आज आपण आपल्या घरापर्यंत हा आलेला आहे. घरापर्यंत येण्यामागचं कारण काय? बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, बाहेर बुद्ध आणि आतमध्ये खंडोबा. बाबासाहेबांच्या भाषणामध्ये एका ठिकाणी सांगतात की आता हे चालणार नाही.
बाहेरही बुद्ध आणि आतमध्येही बुद्ध पाहिजे. म्हणून करणी आणि कथनीमध्ये फरक असतो. म्हणून आपण प्रत्येकाच्या घरी जाणे आणि त्यांचा जिव्हाळा निर्माण करणे, बुद्धाचा विचार प्रचार प्रसारित करणे यासाठी आपण आलो. याच्या मागचा एकच हेतू आहे की आपण एक दुसऱ्याच्या आडोशी पडोशी राहतो, एकमेकाच्या शेजारी राहतो, परंतु कधी कोणाला ओळखत नाही आणि काही प्रसंगी जयबीर घालतो आणि चाललं जातो. आज आपण घरापर्यंत जातच नाही. आता लोकांना घरापर्यंत जाण्याची ही गरज आहे. कोणाला कोणती अडचण येऊ शकते, कोणाचा मुलगा लग्नाचा आहे, कोणाची मुलगी लग्नाचा आहे, कोणाकडे जाऊ काही कळतच नाही. या मधून आपल्याला आपल्या मुला मुलीचा सुद्धा लग्न जुळवण्यासाठी मदत होईल. कोणाला पैशाची अडचण आहे, कोणाकडे मागावं, आपण आपल्या लोकांना आर्थिक मदती सुद्धा आपण एक दुसऱ्याला येऊ शकतो. कोणाच्या कुटुंबात घरामध्ये काही संघर्ष असेल, मुला मुलींचा, नवरा बायकोंचा, सासू सुनेचा किंवा आडोशी पडोशी त्रास देत असेल, अशा वेळेस आपल्या बाजूला डॉक्टर राहतं, इंजिनियर राहतं, वकील राहतं. एवढी चांगली चांगली माणसं बाबासाहेबांच्या पुण्याने शिकली, मोठी मोठी पदावर गेली. यांचा उपयोग का? म्हणून यांचा उपयोग होण्यासाठी सर्वांचा एक दुसऱ्याशी परिचय होणं गरजेचं आहे. या परिचयामुळे आपला एक दुसऱ्याचा घरोबा वाढेल, एक दुसऱ्याकडे जाणे येणं होईल आणि त्या घरोबा वाढल्यामुळे आपल्या समस्या, आपण ज्या अडचणी तो एक दुसऱ्याला सांगू शकतो. म्हणून सर्वांना विनंती की आपण इथे आलो, सर्वांचा एक दुसऱ्याशी परिचय घेणे. नवीन चेहरा दिसत असेल त्याला जयबीर गाणं, त्याचा परिचय तुम्ही लिहून घ्या, एक दुसऱ्याचा नंबर लिहून घ्या, एक दुसऱ्याला फोनवर बोला. या धम्मऱ्याने आम्हाला जोडलेलं आहे. आज भावनाताईच्या घरी जर एक पैत्राण पाठ असतं, त्यांचे नातलगांना त्यांनी बोलवलं असतं, त्यांच्याच मित्रमंडळी जवळ आले असते, आपण त्यांच्या घरी आलो नसतो. आज आपल्याला या ठिकाणी आणण्याचं काम धम्मानी केलंय. म्हणजे धम्मामध्ये ही शक्ती, पावर आहे की तुम्हाला त्या माणसा घरापर्यंत पोहोचवतात. ही पोहोचवण्याचं शक्ती आपल्याला धम्माने दिलेली आहे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.